380 आपल्याला सगळ्यांना माहित आहे. थेफ्ट कमिटेड इन अ ड्वेलिंग हाऊस म्हणजे साधी चोरी आणि घरामधली चोरी. कसं आहे अध्यक्ष? काय म्हटलंय? इफ थेफ्ट कमिटेड इन ड्वेलिंग हाऊस, टेंट आणि वेसल. पहिल्या आयपीसी मध्ये काय होतं? ड्वेलिंग हाऊस, टेंट आणि वेसल. वेसल म्हणजे काय? त्या बोटी होत्या, होडी होत्या इंग्रजांच्या, त्यांनी, आणि टेंट म्हणजे आपले टेंट. मग याच्यामध्ये त्यांनी काय केलं? त्याच्यामध्ये आणखीन त्यांनी 3 शब्द आणले. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं, ड्वेलिंग हाऊस जे आहे त्याच्यासोबत प्रार्थना स्थळ, धार्मिक स्थळं जी असतात ना आपली, मंदिर, मशीद, चर्च, याच्यामध्ये जर काही तुम्ही देवांच्या मूर्ती चोरल्या तर त्याला पण 380 लागेल. आता देवाची मूर्ती पण काय? ट्रान्सफॉरेबलच प्रॉपर्टी आहे ना, मुव्हिंगच प्रॉपर्टी आहे ना. मग मुव्हिंग प्रॉपर्टीमध्ये देवाची मूर्ती वगैरे येतच असतात. आणि तरी देखील, आणि ड्वेलिंग हाऊस मध्ये ही डेफिनेशन त्यामुळे बदलली. त्याच्यामध्ये आणखीन असा बदल केला, ट्रान्सपोर्टेशन. म्हणजे जर एखादा माणूस पब्लिक ट्रान्सपोर्ट मधून चाललाय, विमानातून चाललाय, बसमधून चाललाय, अमक्यातून चाललाय, ट्रान्सपोर्टेशन स्टेज मध्ये असताना जर तुम्ही त्याचा मोबाईल हिसकावून घेतला तर 380 लागणार. लक्षात घ्या. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की जर गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी, ती गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी जर चोरली तर 380 लागणार. म्हणजे साधी प्रॉपर्टी चोरली 379, गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी चालली चोरी 380. यांना सगळ्यांना पनिशमेंट किती? 7 वर्ष. म्हणजे मी आता बसतो, माझा मोबाईल चोरी झाला, काय लागणार? तेच मी माझ्या गाडीमध्ये आहे, चोरी केला 380. तेच मी जात असताना कोणी माझा हिसकावून घेतला 304. मी मागे सांगितली स्नॅचिंग. लक्षात घ्या. आणि याच्याही पलीकडे जाऊन त्याच्यामध्ये आता मोका सेक्शन्स लावले. एक त्याच्याकडे येऊया आपण. जर एखाद्या माणसाने माझा मोबाईल चोरला आणि तो जर माणूस त्या मेंबर ऑफ गँगचा असेल, गँग आहे, ती गँग काय करते? चोरते, मोबाईल चोरते, रिक्षा चोरते, गाड्या चोरते. त्यांनी जर तो मोबाईल चोरला आणि तो जर गँगचा मेंबर असेल तर कोणता सेक्शन लागणार आहे? 111. त्याला पनिशमेंट किती? 7 वर्ष. म्हणजे हे खूप कन्फ्युजन करणार आहे. एकच चोरी आहे. साधी चोरी केली त्याला पनिशमेंट वेगळी, ड्वेलिंग हाऊस मध्ये केली त्याला पनिशमेंट वेगळी, ट्रान्सपोर्टेशन मध्ये केली त्याला वेगळी, स्नॅचिंग मध्ये केली त्याला वेगळी, आणि मोक्यामध्ये गँग मध्ये केली तर त्याला वेगळी. आणि हे तुमच्यासाठी आता ह्या अभ्यासाच्या सगळ्या गोष्टी आहेत. कसं आहे की आता सध्या काय आहे की कोर्ट कन्फ्युजन मध्ये, पोलीस कन्फ्युजन मध्ये, तुम्ही कन्फ्युजन मध्ये, आम्ही कन्फ्युजन मध्ये, सरकारी वकील कन्फ्युजन मध्ये आहेत. जोपर्यंत या सगळ्यांवरती सायटेशन्स येत नाहीत तर तोपर्यंत काय आहे की असा वाद होत राहणार आहे. परंतु तरी आपण कोर्टाची भांडायचं नाहीये. सबमिसिव्हली सबमिशन करायचंय. आणि सबमिशन या शब्दाचा अर्थ असा आहे की यू गिव्ह द रिस्पेक्ट टू द कोर्ट, बट इट इज नॉट एक्सपेक्टेड दॅट कोर्ट विल रिस्पेक्ट यू. याला म्हणायचं सबमिशन. आणि आपण खूप सबमिसिव्हली, नाही, सबमिशनचा अर्थच तो आहे. इंटरप्रिटेशन ऑफ मध्ये सबमिशनचा अर्थच तो आहे. त्यामुळे कोर्टावर विनाकारण चिडायचं नाहीये. सबमिट आणि थोड्या दिवसांनी सायटेशन येणार आहेत, थोडासा दम धरा, सगळ्या गोष्टी होणार आहेत. परंतु याचा अर्थ असा नाही की आर्लियर सायटेशन लागू होत नाहीत असा आहे का? जर 379 डेफिनेशन तेच असेल, इन्ग्रेडियंट तेच असतील, 307 इन्ग्रेडियंट तेच असतील तर हे सायटेशन लागू होणार आहे का? नाहीये, होणार आहे. सायटेशन जुने पण लागू होणार आहेत जर, पण आता स्नॅचिंग वरती सायटेशन आहे का कुठं? आर्लियर सायटेशन लागू होणार आहेत का? नाही. 354 जर समजा नॉन बेलेबल केले तर तुम्ही तो बेलेबल सेशन मध्ये चालणार आहे का? नाही. एक तुमचे सायटेशन लागू होणार. आता फॉर एक्झाम्पल महेश दंदने वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, याच्यामध्ये काय म्हणलंय की फॉल्स प्रॉमिस ऑफ मॅरेज रेप. हे कधी म्हटलं जाईल? ऍट द टाइम ऑफ गिव्हिंग अ प्रॉमिस युअर इंटेन्शन इज टू चीट दॅट पर्सन, देन ओनली इट कॅन बी कन्सिडर्ड ॲज फॉल्स प्रॉमिस ऑफ मॅरेज. म्हणजे एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे, दोघंही 21 वर्षाचे आहेत, दोघांनी डिसाईड केलं लग्न करू, त्यानंतर मुलांनी काही लग्न केलं नाही. पहिल्यांदा प्रॉमिस दिलं, सेक्शुअल इंटरकोर्स झालं, पण त्याच वेळी त्याचं इंटेन्शन नव्हतं तिला फसवायचं. परंतु नंतरहून काही सर्कमस्टन्सेस असे आले, इन्व्हिटेबल सर्कमस्टन्सेस, की लग्न करणं शक्य झालं नाही. कारण का? आई म्हणली जी कास्ट वेगळी आहे किंवा मला हिचं कॅरेक्टर चांगलं नसल्याचे काही पुरावे सापडले म्हणून मी लग्न नाही केलं. इट इज नॉट कम्स अंडर द पर्व्यू ऑफ फॉल्स प्रॉमिस ऑफ मॅरेज बिकॉज. आणि दुसरं उदाहरण देतो. एक मॅरिड माणूस आहे आणि त्यांनी एका अनमॅरिड मुलीला प्रपोज केला आणि म्हणलं आपण दोघं लग्न करू, आणि सेक्शुअल इंटरकोर्स झालं. आता ज्या वेळेस त्यांनी प्रॉमिस केलं, बरोबर, त्याच वेळेस लग्न झालं होतं, याला माहिती आहे ना. आता जर हिंदू धर्मामध्ये पहिलं लग्न झाल्यास दुसरं लग्न करता येते का? म्हणजे ज्या वेळेस तू प्रॉमिस दिलं लग्नाचा त्याच वेळेस तुझा फसवण्याचा उद्देश होता, कारण तुला लग्न करण्याचा अधिकार आहे का? अशा सर्कमस्टन्सेस मध्ये 376 फीट बसतं. हे महेश दंदने वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये सांगितलेलं आहे.
मग ज्या अँटिसिपेटेड बेलला केस येईल, हा 69 सेक्शन जरी आता इन्सर्ट केला, फॉल्स प्रॉमिस ऑफ मॅरेज, फॉल्स प्रॉमिस ऑफ मॅरेज, घटना घडणार आहेत, होणार आहेत, मग हे सायटेशन तुम्हाला देता येणार आहे का नाही? 100% देता येणार आहे, कारण तो अँटिसिपेटेड बेलचा भाग आहे आणि तुम्हाला बेलला त्या ठिकाणी ते सायटेशन वापरता येणार आहे. कोर्ट म्हणेल, वकील साहेब ह्या सेक्शन नवीन आलाय, सेक्शन नवीन आलेला नाहीये, त्याच सेक्शन मध्ये कार्व आउट करून तो सेक्शन टाकलेला आहे आणि हा सेक्शन 90 सेक्शन्स ऑफ इंडियन पिनल कोड ऑफ मिसकन्सेप्शन ऑफ फॅक्टचा तो एक भाग आहे. सायटेशन लागू होणार. एक मिनिट, 379 झाला आता. 95 मध्ये काय बदल केला का नाही, 92 मध्ये काय बदल आहे का नाही, फक्त किडनॅपिंग मध्ये एक थोडासा बदल केलेला आहे. किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियनशिप दोन प्रकार आहेत. जर मुली जर 21 वर्षाची असेल आणि मुलगा 18 वर्षाचा असेल, त्यांचं जर किडनॅपिंग केलं तर त्या ठिकाणी तो ऑफेन्स मोडला जातो. किडनॅपिंग मुलगी आणि मुलगा सेपरेट वय केलं, हे दोन्ही शब्द काढले आणि त्यांनी काय केलं, चाइल्ड ऑफ बिलो द एज ऑफ 18 हा बदल केला गेला. मग सांगितलं ट्रान्सजेंडर करायचं आहे, मुलगा आणि मुलगी हा भेदभाव काढून टाकला आणि बाई काय केलं, 18 वर्ष मुलगा असू मुलगी असू. त्याच्यामध्ये काय इंडियन मेजॉरिटी ऍक्ट नावाचं एक डेफिनेशन, त्याच्यामध्ये मुलाचं वय सांगितलंय 18, मुलीचं वय 21, परंतु ज्युव्हेनाइल जस्टिस मध्ये दोघांचं वय 18 सांगितलंय, म्हणून त्या संदर्भामध्ये बदल करून दोन्ही न्यूट्रल केलेलं. आता सगळ्यात महत्वाचं जेव्हा आपण पाहून तसामध्ये दुसरा आपण क्रिमिनल प्रोसिजर आणि एव्हिडन्स, हे मी संपवतो बी सांगण्यासारखं खूप आहे, पण मटेरियल गोष्टी सांगतोय. आता 111 नावाचा सेक्शन त्या ठिकाणी अंतर्भूत केलंय. मोका माई जगताप माहिती आहे, अवी जाधव पण मोक्यात टाकले. आता बघा कायदा काय म्हणतो किंवा न्यायाचं तत्व काय म्हणतं, ऑर्डिनरी लॉ आहे, आयपीसी ऑर्डिनरी लॉ आहे आणि मोका, पॉस्को, अँटी करप्शन हे सगळे स्पेशल लॉ आहेत. ज्यावेळेस ऑर्डिनरी लॉ मध्ये घडणाऱ्या घटनांचं परिमार्जन अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ते सक्षम ठरत नाही. रेप होता, पण 16 वर्षाच्या मुली खाली रेप होत होते, त्याला पनिशमेंटला क्रायटेरिया जास्त नव्हता, त्यामुळे त्यांनी पॉस्को ऍक्ट आणला. अँटी करप्शन तरतूद होती पण अँटी करप्शन आणला. परंतु इथं उलट झालंय, ऑलरेडी स्पेशल लॉ आहेत. मोक्का आहे तसा गुजरातमध्ये गोक्का आहे, कर्नाटकमध्ये कोक्का आहे, दिल्लीमध्ये मोक्का आहे. संपूर्ण भारतामध्ये ऑर्गनाइज क्राईम संदर्भात त्यांचे ऍक्ट आहे. गुजरातमध्ये पण गोक्का ऍक्ट आहे, कर्नाटकमध्ये कोक्का आहे, महाराष्ट्रात मोक्का आहे. तोच महाराष्ट्राला मोक्का, दिल्लीने मोक्का म्हणून लावला. युएपीए ऍक्ट आहे आपल्याला सगळ्याला, अनलॉफुल प्रिव्हेन्शन ऑफ इलिगल ऍक्टिव्हिटीज. युएपीए ऍक्ट आहे सगळ्यांना मध्ये, तेलतुंबडेचं प्रकरण आत्ताचं गाजलेलं आहे. आता दाऊद इब्राहिमच्या विरोधामध्ये एक सायटेशन आलेलं आहे, मधुरा भाटकरांनी दिलेलं आहे. हा कायदा जो आहे तो टेररिस्ट संघटनेचा, जो टेररिस्ट मेंबर असणं, त्या संघटनेचा तो गँगर असणं, त्यांनी एखादी टेररिस्ट ऍक्टिव्हिटी करणे, हे युएपीए कायद्यामध्ये लागू केलेलं आहे. ह्यातल्या तरतुदी इंडियन पिनल कोड मध्ये आणल्यात. 111 सेक्शन आणि 113 सेक्शन. 111 मध्ये मोका आणला, 113 मध्ये युएपीए आणलं. हे खूप घातक आहे. कशामुळे घातक आहे तुम्हाला सांगतो. मागाशी सांगितलं स्पेशल लॉ असताना ऑर्डिनरी लॉ मध्ये अमेंडमेंट करायची गरज होती का? नाही. हे स्पेशल लॉ का केलेले आहेत बघा. आपण बघितलं मिसा होता, माहित असेल दाजींना आमच्या, इंदिराजे काय कुणाला उचलायचं डांबून ठेवायचं. मिसा गेला, ताडा आणला, ताड्याचा मिसयूज झाला. पोटा आणला, पोटाचा मिसयूज गेला, रिपील करावा लागला. मोका पद आता मिसयूज होते. माझ्याकडे इंदापूरमध्ये पारध्यानी भोपळा चोरलाकडे, त्यांना मोका लावला, भोपळा चोरीला मोका लावला. 100 मोके पिंपरी चिंचवडमध्ये कमिशनर दाखल केले, 100 मोके पुण्यामध्ये दाखल केले. उठसूट सायकल चोराला मोका, भोपळ्या चोरीला मोका, बॅटरी चोराला मोका, मोबाईल चोराला मोका लावून त्याचा मिसयूज चालूच आहे. आता ह्याच्यामध्ये काय केलं बघा, हा मिसयूज होऊ नये म्हणून स्पेशल लॉ मध्ये त्या ठिकाणी प्रिकॉशनरी मेजर्स घेतलेले असतात. काय प्रिकॉशनरी मेजर आहे मोकामध्ये? पहिला एक तर काय, सँक्शन. कोण देतं सँक्शन? 2 सँक्शन असतात, प्री सँक्शन, पोस्ट सँक्शन. एसपी आणि इकडे कमिशनर ऑफिस मधले सगळे सक्षम अधिकारी मोक्याचा पेपर जातात, त्याच्यामध्ये सँक्शन मध्ये ते सगळे पेपर्स बघतात आणि तुम्ही ह्याला गुन्ह्याला मोका लावा म्हणून सँक्शन दिलं जातं. ह्याला प्रिकॉशनरी मेजर्स म्हटलं जातं. काउंटर चेक्स आहेत. त्यानंतर काय, तपासी अधिकारी कोण असतो? डीवायएसपी लेवलचा अधिकारी, तो सक्षम असतो. स्पेशल कोर्ट आहेत, स्पेशल तरतुदी आहेत. परंतु याच्यामध्ये ह्या ज्या मोक्यातल्या काउंटर चेक्स आहेत ना, ते सगळ्या काढून टाकले. फक्त मोका सेक्शन आणला आणि मोक्यामध्ये 2 सेक्शन आणले, 111 आणि 2. त्याच्यामध्ये काय म्हणलं, ग्रीवियर मोका आणि सिंपल मोका, म्हणजे गँग आहे बरं का. मोक्यातला सेक्शन 3 या ठिकाणी आणला आणि त्याला पनिशमेंट काय केली त्यांनी, 10 लाखापर्यंतची आणि लाईफ डेथ सेंटेन्स. आणि साधा मोका असेल तर त्याला 5 लाखापर्यंतची पनिशमेंट, 5 लाखापर्यंतचा दंड आणि पनिशमेंट 7, 8, 9, 10 वर्षाची. 2 बायफर्केशन केले, सिम्प्लिसिटर मोका आणि ग्रेवियर फॉर्म ऑफ मोका. एकच गँग आहे.
गँग आहे, त्याचा एक गँग लीडर आहे, त्याचे मेंबर्स आहेत, त्यांनी क्राईम सिंडिकेट केलं आणि त्या क्राईम सिंडिकेटनी ते गुन्हे करतात. काय गुन्हे करतायत? स्वतःच्या फायद्यासाठी, आर्थिक फायद्यासाठी किंवा वर्चस्व निर्माण करण्यासाठी टोळ्याच्या विरोधामध्ये. मग अशा स्वरूपामध्ये जर मोक्का ते करत असतील तर त्यांना पनिशमेंट करण्यासाठी आता आपल्या आयपीसी मध्ये मोक्याच्या तरतुदी काही आणलेल्या गेलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये हे जे काउंटर चेक आहेत, या मोक्यामध्ये हे जे सँक्शनची गरज आहे, इकडे गरज नाहीये. इकडे डीवायएसपी लेवलचा अधिकारी तपास करतो, इकडे कॉन्स्टेबल पण तपास करू शकणार. इकडल्या ज्या पनिशमेंट आहे ते इकडे पनिशमेंट सिरियस 5 लाख 10 लाख रुपयापर्यंत दंड आहे. त्यानंतर हे सगळे कुठे चालणार आहे? सेशन कोर्टामध्ये चालणार, स्पेशल कोर्टामध्ये चालणार नाहीये. मग आणि सगळ्यात महत्वाचा आणखीन उद्देश काय केला त्यांनी, की सांगितलं की हा मोक्का, 2 मोक्का आहेत, एक 111 मोक्का आणि कुठला मोक्का? महाराष्ट्र ऑर्गनाइज क्राईम मोक्का. मग दोन्हीपैकी सेक्शन कुठलं लावायचं? जसं आपण बघितलं, पॉस्को आहे सेक्शन 3 आणि 4 आणि इकडे 376 आहे. दोन्ही सेक्शन लावतात, बरोबर आहे का? लावतात ना? ट्रायल दोन्ही सेक्शन खाली चालते ना हवी. शिक्षा देताना मग पॉस्को मध्ये काय म्हटलंय? पॉस्को मध्ये स्पेशल प्रोव्हिजन आहे, जर दोन्ही सेक्शन जर लावले, आता काय होतंय, डबल जिओ पाडी नावाची संकल्पना आहे. एकच सेक्शन्स आहे, त्याचे इन्ग्रेडियंट सेम आहेत, परंतु तुम्ही एकाच माणसाला एकाच गुन्ह्यासाठी 2 सेक्शन खाली जे सम आहे त्याला देतात का शिक्षा? जसं पॉस्को मध्ये पण इन्ग्रेडियंट सेमच आहे 3 सेक्शनचे आणि 376 मधले पण सेक्शन सेमच आहेत इन्ग्रेडियंट्स. मग तुम्ही दोन्ही कलमाखाली ह्याला 10 वर्ष ह्याला 10 वर्ष शिक्षा देऊ शकता का तुम्ही? डबल जिओ आहे. त्याचं ह्या मोक्यामध्ये असं कुठं म्हणलंय का की इकडे मोका लावला आणि इकडे जर मोका लावला तर पनिशमेंट तुम्हाला या मोक्याखाली त्याला असं कुठेही नाही. जसं पॉस्को ऍक्ट मध्ये म्हटलं डबल जिओ पार्टी पण त्या ठिकाणी लागू होणार आहे. आणि ते दुसरं आणखीन काय केलंय, डिस्क्रिशनिंग पॉवर देऊन टाकली पोलिसांना. हा सेक्शन 111 लावायचा तर हा मोक्का लावायचा, हे कोण ठरवणार? एसपी ठरवणार. ज्या वेळेस लक्षात घ्या, वकील म्हणून मला आलेले अनुभव सांगतो, डिस्क्रिशनी हा शब्द हा नेहमी जजेससाठी चांगला असतो. डिस्क्रिशन ह्या शब्दाचा डिस्क्रिशिया नावाच्या एका शब्दावर त्याच्यावरती आपण जाऊ नये. स्वेच्छा विवेकाधीन अधिकार असं म्हटलंय, त्याच्यामधला विवेक शब्द आहे, स्वेच्छाधिकार नाहीये. विवेक म्हणजे काय? तुमचे तारतम्य बुद्धी वापरून चांगले काय नाही वाईट करायला. आणि त्यावेळेस तुम्हाला 3 ऑप्शन्स आहेत, पण तिन्ही ऑप्शन्स लिगल आहेत. त्याच्याबद्दला फक्त एक ऑप्शन चूज करायचा, याला डिस्क्रिशनरी पॉवर म्हणायची. इलिगल ऑप्शन तुम्हाला चूज करायचा अधिकार नाहीये. 3 इलिगल ऑप्शन्स आहेत काका, त्याच्यामधला एक तुम्हाला ऑप्शन चूज करायचा, याला म्हणजे डिस्क्रिशन. ज्या वेळेस पोलिसांना डिस्क्रिशन दिलं जातं त्या डिस्क्रिशनचा मिसयूज 100% केला जातो आणि या ठिकाणी मिसयूज होणार आहे. एसपी कडे गेलं, एसपी काय म्हणणार आहेत? कोण आहे बघा, थोडस करा काहीतरी, नाहीतर आम्ही तिकडच्या मोक्यामध्ये पाठवू, इकडच्या मोक्यात सँक्शनची गरज नाही, इकडे आम्ही तुम्हाला नाहीतर घेऊ, इकडे सँक्शन नाही, काय नाही, अरेस्ट आहे, सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. मग ही डिस्क्रिशनरी पॉवर ज्युडिशरी वापरली जाणार आहे का? नाही. तसंच सेम युएपीए मध्ये आलं. युएपीए मध्ये पण टेररिस्ट ऍक्टिव्हिटी, आता किती जणांवरती तेलतुंबडीवरची घटना घडली माहिती? युएपीएची तेलतुंबडी जातात, ताजं प्रकरण आहे. तो गुरुजी मेला आतमध्ये, बेल झाला नाही त्यांना. तर ह्या संकल्पना उद्या टेररिस्ट ऍक्टिव्हिटीमध्ये तुमच्या माझ्यासारख्यावर सुद्धा गुन्हे दाखल होऊ शकतात. त्यामुळे हा खूप घातक विषय आहे. त्याच्यावरती अजून काही सुप्रीम कोर्टाने असं गाईडलाईन्स येण्याची शक्यता आहे भविष्यामध्ये. सुप्रीम कोर्ट सांगू शकतं की ही जी मोक्याची प्रोव्हिजन आहे ती पॅरिमेटेरिया विथ द मोका ऑफ दॅट. पॅरिमेटेरिया म्हणजे काय? त्यातल्या ज्या तक्या तरतुदी आहेत त्या सगळ्या तरतुदी या कायद्याला लागू होतील. असं जोपर्यंत सायटेशन येत नाही तोपर्यंत याचा मिसयूज होणार आहे. आणि भविष्यामध्ये सुप्रीम कोर्ट सांगणार आहे तो जो मोका आहे, तो जो युएपी आहे, त्यातल्या सगळ्या तरतुदी यातल्या तुमच्या 2 सेक्शनला तंतोतंत लागू होतील. पॅरिमेटरी आहे, तुम्ही ह्याच्यामध्ये पण सँक्शन घ्यायचं, याच्यामध्ये पण तुम्ही स्पेशल अधिकारी नेमायचं, याच्यामध्ये पण तुम्ही काय करायचं, स्पेशल कोर्टाकडे, असं येण्याची शक्यता भविष्यामध्ये 100% आहे. पॅरिमेटरिया होणार आहे. परंतु जोपर्यंत होत नाही, सुप्रीम कोर्टामध्ये आत्ताची केस जायला अजून 10-15 वर्ष जाणार, तोपर्यंत हे काय होणार नाहीये. या सगळ्या गोष्टीमध्ये आहेत. आणि मगाशी सांगितलं मी आपल्याला की आणखीन एक छोटासा बरंच आहे, एक आपल्याला लागू होण्यापुरतं. आपल्याला माहिती आहे 304A आणि 304 पार्ट 2 रॅश अँड निग्लिजन्सचे ते प्रकार व्हायला लागले. मग त्यांनी 2 बायफर्केशन्स केले. रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंगमध्ये रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंग केली, एखादा माणूस मेला, त्याला 304A लागणार. ते आता त्यांनी 106 मध्ये आणले, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आणल्यात, कलम बदलल्यात, त्याच्याबद्दल काही हे नाही. 106 1 आणि 2 काय म्हणणं त्यांनी आता की जर रॅश अँड निग्लिजंटली ड्रायव्हिंग केली
परंतु तुम्ही आरोपींनी जर ते रिपोर्ट नाही केलं पोलिसांना आणि त्याला कुठल्याही पद्धतीची मेडिकल एड नाही केली तर त्याला मात्र नॉन बेलेबल 10 वर्ष पनिशमेंट केली. परंतु की पूर्ण भारतामधल्या ट्रक ड्रायव्हरनी त्या ठिकाणी त्याच्यावर आंदोलन पुकारलं. त्याच्यामुळं आता त्याचं आहे तो कायदा अस्तित्वामध्ये आहे, परंतु त्याचं नोटिफिकेशन अजून आलेलं नाही. आपल्याला माहिती आहे सेक्शन 6 जनरल क्लॉजेस ऍक्ट मध्ये काय म्हटलंय, सेक्शन 6 मध्ये काय म्हटलंय, जनरल क्लॉजेस ऍक्ट मध्ये जोपर्यंत कसं असतं माहिती का की एखादा कायदा आला आणि कायद्यामध्ये राष्ट्रपती संमती झाली तर तो त्या दिवशीपासून अंमलात होतो असं लॉ आहे. जोपर्यंत त्याच कायद्यामध्ये असं म्हटलं जात नाही की आम्ही नोटिफिकेशन काढून हा कायद्याची अंमलबजावणी करणार आहोत, अशा या कायद्यामध्ये असं म्हटलंय की ती 1 जुलैपासून त्याचं झाला कायदा 2023ला संमत, बरोबर, परंतु नोटिफिकेशन कधी आले 1 जुलैला. मग याच्यामध्ये 106 जे सेक्शन्स आहे त्याच्यामध्ये बघा कधी काय करायचं आता का हा सीआरपीसी जो नवीन बीएनएस आहे ना त्याच्यामधला हा जो टेबल आहे ना बघा हा या टेबलवर जायचं, आतल्या सेक्शन वरती कधी जायचं नाही. मग याच्यामध्ये खाली या जे ठिकाणी काय काय खाली स्टार मार्क्स केलेले असतात त्याच्याकडे बघायचं आपण. आता हे सांगतो तुम्हाला, मग सांगितलं मी सेक्शन. हा हे बघा इथं स्टार दिलाय बरं का, दिसतंय का स्टार दिलाय 106(2) मग सांगितलेलं रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंग नॉन रिपोर्टिंग टू द पोलीस अँड मेडिकल एड. मग आता स्टार इथं वाचायचा, स्टार इथं खाली काय लिहिलंय, इफेक्टिव्ह डेट येट टू बी नोटिफाईड. म्हणजे काय, हा कायदा आहे 106चा नॉन रिपोर्टिंगचा, परंतु अजून काय तो लागू आहे का नाही. तरी देखील आत्ताच परवा दिवशी पुण्यामध्ये 106(2) ची केस दाखल झाली, रिमांड आणलं गेलं, मॅजिस्ट्रेटने रिमांड दिलं. म्हणजे मॅजिस्ट्रेट पण कन्फ्युजन आहेत, वकील सरकारी वकील पण काय बोलले नाही, डिफेन्स लॉयर पण काय बोलले. मग तो माझ्याकडे आला, मी त्याला सांगितलं, मग आम्ही ते कोर्टाला सांगितलं, कोर्टाने बोलवून घेतले, एमटीआरचा रिपोर्ट द्या म्हणले, पीसी पास झाली आणि बेल देऊन द्या. कारण इलिगल डिटेन्शन आहे ना, कायदा तुमच्या अस्तित्वामध्ये नाही तर तुम्ही करू शकणार आहे. म्हणून तुमचं काम आहे ते बारकाईने सगळ्या गोष्टी बघणं. तर बीएनएस बद्दल खूप सारं आहे, तर आणखीन सांगण्यासारखं बरंच काही आहे, परंतु आता वेळेचा अभाव आहे, आपण आता सीआरपीसी कडे वळूया. चालेल ना, एक अर्ध्या तासात संपूया. तिथं वाजलं याच्या 5:30 पर्यंत काय करायचं सांग. नाही सगळ्यात महत्वाचं 114 सांग. 5:30 पर्यंत बघ, 5:30 पर्यंत जेवढं होईल तेवढं मी सांगतो. त्यानंतर आपण असं एक करूया आणखीन की अजून एखादा सेक्शन जर तुम्ही म्हणले किशोरकडे, तुम्ही जर म्हणले तर मी इंडियन एव्हिडन्स ऍक्ट म्हणजे भारतीय साक्ष संहिता त्यासाठी आपण एखादा आणखी सेक्शन. नाही कसं आहे माहिती का, हसण्यासारखा भाग नाहीये हे. तुम्ही 10% जे बदल झाले आहेत ना ते 90% बदलांपेक्षा जास्त बदल आहेत. तुम्हाला कळलं नाही, तुम्ही संपला. वकील म्हणून आपण संपलो. 65B सर्टिफिकेट इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये सेकंड एव्हिडन्सला लागू होत होतं, आता प्रायमरी एव्हिडन्स आणि सेकंड एव्हिडन्स मधल्या जी 3 लाईन होती तीच काढून टाकली. कशाला प्रायमरी एव्हिडन्स आणि कशाला सेकंड एव्हिडन्स म्हणजे तुम्हाला कळणारच नाही आता. त्यामुळं आपण जोपर्यंत हा कायदा बारकाईने बघणार नाही तोपर्यंत आता. आणि कसं झालंय, मी आता जाऊ द्या, आता सीआरपीसी कडे येऊया. हे बघा सीआरपीसी मध्ये बदल झाला, त्याच्यामध्ये काय उद्देश होते की स्पीडी ट्रायल होते. आता लिंगरिंग ऑफ ट्रायल आहे, बऱ्याच वेळेस ते ट्रायल 5-5, 10-10 वर्ष थांबते. स्पीडी डिस्पोजल ऑफ पहिला उद्देश होता. टेक्नॉलॉजी आलेली आहे, ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा आम्हाला वापर करायचा आहे, सायंटिफिक टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे सीआरपीसी मध्ये बदल केले गेले. सीआरपीसी 1894 होता, त्यानंतर 13वे 14वे काही 35वे 36वे कमिशन्स आहेत, त्यांनी ते सगळे कायदे बदलले. 1873ला तो कायदा आणला गेला, त्याचं इंडियनायझेशन ऑलरेडी झालेलं आहे. 1873चा काही स्वातंत्र्यानंतरचा कायदा आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये तो इंग्रजांच्या काळातला कायदा आहे असं नाहीये, त्याच्यामध्ये बदल केले गेलेले. आता मेन बदल बघूया आपण. खूप मोठा कायदा आहे, त्याच्यामध्ये 533 सेक्शन्स आहेत आणि एवढे सेक्शन सगळे अर्ध्या तासामध्ये संपणार नाहीयेत. एफआयआर सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, आपण एफआयआर टू चार्जशीट पर्यंत जाऊया. जसं आता त्याच्या म्हणला किंवा हे म्हणला 154 सेक्शन होता, सेक्शन बदलला तो कुठे गेला 173 मध्ये आला. ते बदललेल्या सेक्शन मध्ये आपण जायचं नाही, ते काळाच्या ओघामध्ये तुम्हाला ते तोंडपाठ होणार आहेत सेक्शन. याच्या आधीमध्ये सीआरपीसी 72ला पण बदललं की नाही. त्याच्यामुळे पूर्वी पण सेक्शन वेगळे होतेच. आता थोड्या वेळा काय कालावधीनंतर तुम्हाला 6 महिन्यानंतर तोंडपाठ होऊन जुना कायदा तुम्ही विसरून जाणार आहे. सेक्शनचं खूप जास्त अवलंबर माजून घेऊ नका.
आता मला एक सांगा, ललिता कुमारी वर्सेस स्टेट मध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की इफ एनी कॉग्निजेबल ऑफेन्स हॅज बीन मेड आउट देन पोलीस हॅज नो ऑप्शन बट टू रजिस्टर द FIR. ललिता कुमारी वर्सेस स्टेट मध्ये सांगितलं होतं. ठीक आहे. मग आता काय झालं माहिती का, 154 173 मध्ये केलं. परंतु परंतु त्याच्यामध्ये असं म्हटलंय की आता झिरो FIR नावाची संकल्पना आहे. झिरो FIR म्हणजे काय, समजा इथं बार्शीमध्ये एका मुलीवरती रेप झाला, ती बिहारची मुलगी आहे बिचारी, इथं कोण ओळखीचं नाही, ती बिहारला गेली आणि बिहारच्या पोलीस स्टेशनमध्ये म्हटली की मला या ठिकाणी FIR दाखल करायची. बिहारच्या पोलीस स्टेशनला FIR दाखल करून घ्यायचा अधिकार आहे का, नाही. ज्युरिडिक्शन आहे का, नाही. परंतु या कायद्यामध्ये बदल केला गेला की झिरो FIR नावाची संकल्पना आणली. तुम्ही भारतामध्ये कुठेही जाऊन घडलेल्या घटनेबाबत तुम्ही FIR द्यायची आणि ती जर कॉग्निजेबल ऑफेन्स असेल तर त्या पोलीस स्टेशनला ती FIR दाखल करून घेणं बंधनकारक आहे. आणि त्यानंतर 15 दिवसांनी त्यांनी कन्सर्न पोलीस स्टेशनला ती FIR पाठवून द्यायची. ही झाली झिरो FIR ची संकल्पना. या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी निर्देशन केलेले आहेत, डायरेक्शन दिले आहेत. त्याच डायरेक्शनचं या ठिकाणी त्या तरतुदी त्यांनी रूपांतर केले गेलेलं आहे, नवीन काय केलेलं आहे. त्यानंतर FIR नावाचा प्रकार त्यांनी आणला. तर इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स, इलेक्ट्रॉनिकचा जमाना आहे, जमाना आहे. FIR म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन नावाची त्यांनी एक कन्सेप्ट आणली. इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनची डेफिनेशन CRPC मध्ये आणली, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये आणली. इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन कशाला म्हणायचं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, फेसबुक याच्या मार्फत आपण सगळ्यांना आता व्हॉट्सअप चॅट करतो, बोलतो. तर अशा माध्यमातून जर पोलीस स्टेशनला तुम्ही FIR दिली, फॉर एक्झाम्पल एखादी घटना आपल्या 1 नंबर गेटच्या NAB ला बोकोसलं, ती घटना किशोर गाडेने बघितली, त्यांनी व्हॉट्सअप कॉल केला पोलीस स्टेशनला आणि म्हणले की अशी जी घटना घडली तर ती व्हॉट्सअप कॉल इज ऑल्सो FIR. They have to register that FIR in their register book, and only thing is that so far as FIR is concerned, as per 154 and now
की जर 3 ते 7 वर्षापर्यंत पनिशमेंट एखाद्या गुन्ह्याला आहे, आता एन्क्वायरी केली जाणार कुणाच्या, जो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे तो DYSP अबोलीवरच्या अधिकाऱ्याला परमिशन मागणार, सर याच्यामध्ये मला एन्क्वायरी करायची. ती परमिशन मिळाल्यानंतर त्याला ती एन्क्वायरी करायची आणि एन्क्वायरी करून त्यांनी डिसिजन घ्यायचा आहे की याच्यामध्ये खरंच केस मेड आउट होती का नाही. जर केस मेड आउट होत नसेल तर त्यांनी काय करायचं, अर्ज फाईल करून टाकायचं, FIR नाही. आणि जर केस मेड आउट होत असेल तर त्यांनी FIR दाखल करायचं असं म्हटलं. आणि ही पण डिस्क्रिशनरी पॉवर आहे, त्याच्यामध्ये तो डायरेक्ट FIR पण दाखल करू शकतो, जसं 41 नोटीसमध्ये त्यांना बंधनकारक आहे का, डायरेक्ट अरेस्ट पण करू शकतात, पण सब्जेक्ट टू सर्टन कंडिशन. आणि 41 नोटीस द्यायची असेल तर ती पण कंडिशन आहे. तसं याच्यामध्ये एन्क्वायरी करत असताना एन्क्वायरी ऑफिसरला प्रायर परमिशन कोणाची घ्यावी लागणार आहे, पहिलं DYSP अबोली. दुसरी कंडिशन्स काय आहे त्याच्यामध्ये की 3 ते 7 वर्ष पनिशमेंट असणाऱ्या ऑफेन्सला, कारण 3 वर्षापर्यंत SP झालेलं आहे, 3 ते 7 पर्यंत ह्याचं, आणि 7 पर्यंत काय परमिशनची गरज नाही, कारण सिरियस ऑफेन्स मानलं जातं. ज्या गुन्ह्यांना 7 वर्षापेक्षा पनिशमेंट जास्त असतं हिनियस क्राईम म्हटलं जातं, त्याच्यामुळे त्यांना हिनियस क्राईममध्ये परमिशन वगैरे काही गरज आहे का नाही. मग ही त्याच्या ठिकाणी एन्क्वायरी नावाची संकल्पना आणते. आता हा जो सेक्शन आहे की आता सांगितलेला सगळ्यात जास्त डिबेटेबल झाला भारतामध्ये. सगळ्यांनी याच्या विरोधामध्ये विरोध लावण्याचं काम केलं. त्यांनी सगळ्यांनी, मी आत्तापर्यंत सगळ्याचे इंटरव्ह्यू बघितले, अभिषेक मनु सिंघवीपासून आपले कपिल सिब्बलापासून सगळ्यांनी सांगितलं की हा सेक्शन चुकीचा आहे, पोलिसांना वाईट डिस्क्रिप्शनची पॉवर दिलेली आहे. तुम्ही प्री ललिता कुमारी इरा आणलाय, कारण ललिता कुमारी म्हणले कॉग्निटिव्ह ऑफेन्सर असेल तर तुम्ही FIR दाखल करा. मग तुम्ही ललिता कुमारीला पण तुम्ही मान देत नाही, ते पोलीस स्टेट चालू झालेलं आहे. अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी एक सूर लावलेला आहे. तर त्याच्यामध्ये काही तथ्य आहे, कारण आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस पोलीस ऑफिसरना डिस्क्रिप्शनरी पॉवर दिली जाते त्यावेळेस नेहमी मिसयूज केला जातो. डिस्क्रिप्शनरी पॉवर काय आहे, इट शुड बी यूज ज्युडिशियसली, राईट, कॉन्शियसली. परंतु ऑलवेज पोलीस यूज एक्सेप्ट टू सर्टन एक्सेप्शन्स दे यूज दिस पॉवर आर्बिटरीली, फॅन्सीफुली, डिसिप्लिनली अँड द ड्रीम्स अँड ड्यूट्स ऑफ द पोलीस ऑफिसर्स. कशामध्ये एन्क्वायरी करायचं आहे, चला तुम्हाला माहिती आहे काय असतं सगळ्या गोष्टी. जर त्या वकील गेले की दाखल होणारच आरोपीकडे, त्यामुळं याची मिसयूज तर होणारच आहे. परंतु मागे सांगितल्याप्रमाणे भविष्यामध्ये एखादी गोष्ट मिसयूज होते म्हणून कायदा करण्यासंदर्भामध्ये बंधन कुठेही नाही आहे. जसं अरेस्ट कुमार लॉमध्ये डायरेक्शन आलेले केली नोटीस कधी घ्यायची, त्याप्रमाणे या इन्क्वायरीबद्दल सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट काही ना काही डायरेक्शन देणार. तुम्ही कशामध्ये एन्क्वायरी करायची, कशामध्ये एन्क्वायरी नाही करायची, एन्क्वायरीला काय लिमिटेशन असणार आहे, तुम्ही काय ग्राउंड लावायचे, या संदर्भामध्ये डायरेक्शन्स येणार आहेत. आणि पोलिसांची पण SOP त्या ठिकाणी आलेली आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर पण आलेली आहे. ती SOP पण एकदा बघून घ्या या संदर्भामध्ये, FIR संदर्भामध्ये, ठीक आहे. परंतु याची जर वेगळ्या अँगलने वेगळ्या अँगलने जर आपण बघायला गेलो, पॉझिटिव्ह बरं का, आता ही माझी संकल्पना आहे स्वतः. मला सांगा, CRPC फक्त IPCला लागलं आहे का, हॉस्पिटलला लागलं, अॅट्रॉसिटीला लागलं, अँटी करप्शनला लागलं. मग 3 ते 7 वर्ष पनिशमेंटमध्ये सगळ्या अॅट्रॉसिटी सेक्शन येतात का नाही, 5 वर्ष पनिशमेंट असते. पॉस्कोमध्ये पण काय 12-11 सेक्शन येतात ना, अँटी करप्शनमध्ये पण येतात ना. मग उद्या जर एखाद्याने खोटी अॅट्रॉसिटी टाकली तर आपण ह्या तरतुदीचा आधार घेऊन ह्याचं लॉयर्स म्हणून आपण सांगू शकतो ही खोटी केस आहे, आम्हाला संधी द्या, त्याची एन्क्वायरी करा. ही पॉझिटिव्ह बाजू नाही करा. डायरेक्ट FIR होण्यापेक्षा एन्क्वायरी होऊ द्या ना, बरं आहे का. पॉझिटिव्ह बाजू आहे का नाही. CRPC काय फक्त IPCला लागू आहे का. ॲट्रॉसिटी केसेसमध्ये खोट्या ॲट्रॉसिटी असेल, खोटी पॉस्को असेल, खोटी कुठलीही केस असेल, तिला 7 वर्षापर्यंत पनिशमेंट आहे. या तरतुदीचा वापर आपण करू शकतो ना त्या ठिकाणी. चला हे झालं एन्क्वायरी करून, आणि हे कधी 14 दिवसाच्या आतमध्ये करून रिपोर्ट दाखल करायचा. मग आता विषय येतो रिमांड, जसं तू म्हणला लागला आपला रिमांड. हे बघा काय झालं, 167 सेक्शन आहे तो आता 173 जो सेक्शन बदललेला आहे तुम्हाला मी सांगितलं. सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया काय आहे हे बघा, अनुपम कुलकर्णी वर्सेस CBI ही केस लॉ. Remand 167 section earlier CRPC when accused person has been produced before the magistrate, he has power to grant a PC in the first 15 days from the date of arrest. Arrest केलं, प्रोड्यूस केलं 1 तारखेला प्रोड्यूस केले की 15 तारखेपर्यंत PC देऊ शकतं मॅजिस्ट्रेट, जर त्याला अनुपम कुलकर्णी CBIचा आधार होता. फर्स्ट 15 डेज म्हणजे इंटरमिटंट कस्टडी अँड होल कस्टडीचा तुम्हाला अर्थ सांगतो. याच्यामध्ये इंटरमिटंट हा शब्द आला.
1 तारखेला अरेस्ट केलं. त्यांनी म्हणले आम्हाला 5 दिवस पीसी द्यायची, कोर्टाने 3 दिवस पीसी दिली. पोलीस आले म्हणजे नाही आम्हाला ह्याच्यामध्ये थोडंसं आम्हाला त्याचं आयडेंटिफिकेशन करायचं, आणखीन काय करायचं, त्याचा एमसीआर केला 2 दिवस एमसीआर केलं. मग किती झाले 7 तारखेपर्यंत एमसीआर झाला. परत 8व्या दिवशी पोलीस आले म्हणजे आम्हाला उरलेली पीसी द्यायची, तर कोर्ट उरलेल्या 15 दिवसापर्यंत 7 दिवसापर्यंत पीसी देऊ शकतो. पीसीएमसी किंवा पूर्ण पीसी चालू शकतं कधी 15 दिवसापर्यंत. एकदा 15 दिवस झाले की पीसी आहे का. ह्या कायद्यामध्ये बदल काय केला याला तुम्हाला आठवत असेल तर मोक्कामध्ये पीसीची तरतूद 30 दिवसाची आहे आणि पिरियड 180 दिवसाचा आहे. त्याच्यामध्ये इब्राहिम कास्कर नावाचं एक सायटिस्ट आलं होतं जे संपूर्ण CBI अनुपम कुलकर्णी वर्सेस स्टेट जे सायटिशन होतं त्याच्यामध्ये फर्स्ट 15 डेज मधलं होतं. परंतु त्या कास्करच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 13 डेज पीसी कॅन बी यूज टिल फ्रेमिंग ऑफ द चार्ज. 20 दिवस तुम्हाला पीसी पाहिजे ना, समज मोका आत्ता लावला मोका, त्यांनी 10 दिवसाची पीसी घेतली, एमसीआर झाला. त्यानंतर त्यांना 180 दिवसाच्या तपासामध्ये 170व्या दिवशी त्यांना पीसी पाहिजे. उरली किती पीसी 20 दिवसाची. त्या 170व्या दिवशी ते उरले 10 दिवस पीसी 180 दिवसापर्यंत मागू शकतात. फर्स्ट 15 डेज आहे का, फर्स्ट 13 डेज आहे का, नाही. मग यालाच अनुषंगाने आता या म्हणजे प्रोव्हिजनमध्ये काय झालं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ज्या गुन्ह्याला 10 वर्षापर्यंत पनिशमेंट आहे त्याच्या चार्जशीट किती दिवसात करावं लागतं, 7 दिवसात. 10 दिवसापेक्षा जास्त पनिशमेंट आहे त्याचं 90 दिवसामध्ये. मग ज्या दिवशी तुम्हाला या नवीन कायद्याप्रमाणे पीसी घ्यायची ज्याला 60 दिवसाचा क्रायटेरिया 60 दिवसाचा क्रायटेरिया आहे, 420 आहे फॉर एक्झाम्पल आहे. पनिशमेंट किती आहे 7. चार्जशीट कधी दाखल करायचे 60 दिवसात. अरेस्ट केली गेले आणले गेलं. टोटल पीसीचा अधिकार किती आहे 15 दिवसाचा. परंतु आता या नवीन कायद्यामध्ये 60 दिवसाची जर त्यांना वाव आहे तर पहिल्या 40 दिवसामध्ये ते 15 दिवसाची पीसी कधीही घेऊ शकतात. सलग 15 दिवस घेतील किंवा पहिल्या 10 दिवसामध्ये 10 दिवसाची पीसी घेतील आणि 30व्या दिवशी उरलेली 10 दिवसाची पीसी. कळलं नाही कळलं. टोटल पीसी किती घ्यायची आहे 15. मग आता त्यांना लिमिट किती दिलंय 60 दिवसाचं लिमिटेशन आहे, पण पीसीचं लिमिटेशन किती आहे 40 दिवसाचं. या 40 दिवसाच्या पिरियडमध्ये तुम्हाला टोटल पीसी किती मिळणार आहे 15 दिवस. मग तुम्ही पहिल्या 5 दिवसाची घ्या, नाहीतर 40 दिवसामधल्या 35व्या दिवशी 5 दिवसाची घ्या, नाहीतर मध्ये 5 दिवसाची घ्या. आता इंटरमिडियंट कस्टडी झाली म्हणजे समजा 420च्या केसमध्ये पहिल्या दिवशी आणलं 1 जानेवारीला 5 दिवस पीसी मिळाली 5 जानेवारीपर्यंत त्याला दिलं एमसीआरमध्ये घेतलं. मग एमसीआरमध्ये बेल सांगतो घेऊन टाकलं. त्यानंतर पोलीस ऑफिसरला वाटलं 30व्या दिवशी की याच्यामध्ये काहीतरी दुसऱ्या आरोपीला अरेस्ट केलं, दुसऱ्या आरोपी म्हणतो त्याच्यावर डॉक्युमेंट ठेवले जे पहिल्या पीसीमध्ये त्याला मिळालं नाही. पहिल्या आरोपीची पीसी घेणं गरजेचं आहे, परंतु 15 दिवस तर होऊन गेलेत. आता पीसी मिळत होती का पहिल्या नियमाप्रमाणे नाही, परंतु 30व्या दिवशी आता 40 दिवसापर्यंत पीसी मागू शकतो. मग आता उरलेले 10 दिवसाची पीसी आहे त्याला, मग 30व्या दिवशी पण उरलेली 10 दिवसाची पीसी तो मागू शकतो. मग टोटल पीसी किती झाली पहिली 5 आणि परत किंवा सलग तो पीसी 15 दिवसाची पहिल्या दिवसापासून 15 दिवसापर्यंत पीसी मागतो. परंतु 40 दिवस झाले बरं का आणि तुमची 20 दिवसाची पीसी बाकी तुम्हाला मिळणार 1 दिवस तरी पीसी. म्हणजे इंटरमिटंट पीसी ऑर आउटराईट पीसी बट विदिन द 14 डेज. कळलं. आणि हेच क्रायटेरिया कुठं आहे 90 दिवसाला क्रायटेरिया कुठला आहे 60 दिवसाचा. 90 दिवस ज्याला तपासाचा अधिकार केलेला आहे त्याच्यामध्ये 60 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही किती दिवस मागणार आहे पीसी 15 दिवस. 60 दिवसाचे पिरियड 60वा दिवस झाले पीसी आहे का. आता शामरावने प्रश्न विचारला, समजा आरोपीला अरेस्ट केलेले 5 दिवस पीसी मिळाली 400 म्हणजे मॅजिस्ट्रेटकडून बेल दिला, बेल त्यांनी अलाउड केलं, बेल. मग आता उरलेली पीसी मागायची आहे त्यांना 10 दिवसाची 40 दिवसाच्या आतमध्ये मागू शकतात ना ते. मग आता बघा 437 प्रमाणे आपण बेल दाखल करतो, बेल इन नॉन जो आता 479, 480, 481, 482, 438 असं त्यांनी सेक्शनचे सिक्वेन्स बनवले. त्याच्यामध्ये त्यांनी काय तरतूद केली की बेल कॅनॉट बी डिनाय ओनली बिकॉज द पोलीस ऑफिसर रिक्वायर्स द रिमेनिंग पीसी. म्हणजे मी बेल दाखल केला, एमसीआर झाला 5 दिवसामध्ये एमसीआर झाला, उरलेले 10 दिवसाची पीसी ते कधीपर्यंत घेणार आहेत 40 दिवसापर्यंत. मग बेल दाखल केल्यानंतर सरकारी वकील काय म्हणणार आहे, साहेब ह्याला जर बेल दिला तर आमचं उरलेले 10 दिवसाची पीसी राईट रद्द होतं ना, जातो निघून जातो ना.
बेल देऊ नका. मग कोर्ट काय करणार आहे, बेल देईल का? नाही, कारण पीसी रिझर्व आहे ना. परंतु त्याच सेक्शनमध्ये म्हणलंय की तुम्हाला या कारणासाठी बेल नाकारता येणार नाही. मग ज्या वेळेस सरकारी वकील असं करणारच आहे, ते त्यांचं कामच आहे, त्याच्यामध्ये रिपोर्ट येणारच आहे. मग त्यातल्या 437 म्हणजे आत्ताच्या 479-80 ज्या CRPC प्रमाणे जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हेच प्रावधान सांगावं लागेल सेशनमध्ये की सर याच्यामध्ये असं केस बाय सेक्शन्स आहे, त्याच्यामध्ये फर्दर पीसीसाठी बेल तुम्हाला डिनाय करता येणार. वन्स बेल ऑलवेज बेल जरा मेट्रीचं काय तर या सगळ्या संदर्भामध्ये गोष्टी आता त्याच्याकडे येणार आहे मी. वन्स बेल ऑलवेज बेल अनलेस इट हॅज बीन कॅन्सल. एकाच गुन्ह्यामध्ये 2 अरेस्ट करता येते का? मग जर पीसी दिली, MCR झाला आणि बेल झाला तर पोलिसांना परत काय करावं ना, बेल कॅन्सलसाठी यावं नाही, दोघांवरती हिअरिंग होणार, बेल कॅन्सल होणार आणि परत ते पीसीला जाऊ शकतात. परंतु आता काय झालं आहे की औरंगाबाद हायकोर्टामध्ये जजमेंट दिलं आहे की त्याच्यामध्ये जर तुम्हाला ॲडिशन ऑफ सेक्शन झालं, काय झालं 307चा सेक्शन झाला, तो बेल झाला, MCR झाला आणि बेलआउट झालं, परत 302 झाला. मग 302मध्ये त्याला परत अरेस्ट करावं लागणार, ॲडिशन ऑफ सेक्शन्स आहे, पण बेल जोपर्यंत कॅन्सल करत नाही तोपर्यंत येणार आहे का? मग औरंगाबाद हायकोर्टाने सांगितलं की बेल कॅन्सलिंग करायची काय गरज नाही, तुम्ही फक्त मॅजिस्ट्रेटकडे जावा, परमिशन मागा आणि तुमचं मला त्याला अरेस्ट करण्याची परमिशन होती. कारण काय, जर मॅजिस्ट्रेटच्या परमिशन शिवाय तुम्ही अरेस्ट केलं तर इलिगल डिटेन्शन झालं. जसं याच्यामध्ये तुम्ही त्याला बेल दिला, जसं पोर्शे केसमध्ये आत्ता झालं, बेल दिला आणि सगळ्यांनी रान उठवलं म्हणून कोर्टाने त्याला डायरेक्ट आतमध्ये टाकून दिलं, कोर्टावरती ताशेरे ओढले गेले, तुम्ही असं का केलं म्हणून. तर इलिगल डिटेन्शन कधी होतं, जोपर्यंत तुम्ही मॅजिस्ट्रेटची परमिशन घेत नाही. तर या संदर्भामध्ये फ्युचरमध्ये पोलीस ऑफिसर फक्त परमिशन मागून तुम्हाला परत पीसी मागण्यासाठी येऊ शकतात. तर त्या संदर्भामध्ये पण आपल्याला सुप्रीम कोर्टाचे न्यायनिवाडे आहेत, त्याच्यामध्ये वन्स बेल ऑलवेज बेल अनलेस इट हॅज बीन कॅन्सल. आणि तुम्हाला पीसी मागतायत परत, तर कसं आहे आता की पीसी मागत असताना जे क्रायटेरिया दिलेले आहे ते फुलफिल करावे लागणार. 41 प्रमाणे, अनिश कुमार प्रमाणे जे फ्लाईट आहे ते ह्याला पण लागू होणार आहेत ना. मग समजा ते आले 10 दिवसानंतर आले, बेल झाल्यानंतर आणले, साहेब मला याची पीसी पाहिजे, आपण त्याला अपोज करणारच आहे ना. मग तुम्हाला हे जे ग्राउंड आत्ता मांडले ते तुम्ही पूर्वी पण ग्राउंड मांडलेले आहेत, ह्याच ग्राउंडवरती कोर्टाने पीसी दिलेली आहे, नवीन ग्राउंड्स कुठलेले नाही आहेत, त्यामुळे पीसी तुम्हाला देता येणार नाही, ह्याचा आपलं आर्ग्युमेंट करावंच लागणार आहे. आणि जसं बेल कॅन्सलेशनसाठी येणार ते आपल्याला नोटीस निघणार, नोटीसमध्ये ॲपल ॲपी करणार, दोन्ही पार्टाची हिअरिंग आणल्याशिवाय होणार आहे का काय? मग त्याच्यामध्ये आपण बेलच कॅन्सल होऊ द्यायचं. लक्षात घ्या, ही तरतूद कशामुळे केली माहिती आहे का, की काय होतं, पहिल्या 15 दिवसामध्ये का तरतूद केली गेली होती पहिल्या CRPCमध्ये की फर्स्ट 15 डेजमध्येच तपास पूर्ण होत असतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि नंतर जो तपास होतो लॅटर आफ्टर थॉट, त्याच्यामध्ये काही प्लॅन करण्याची शक्यता असते, म्हणून पीसी संदर्भामध्ये पहिल्या 15 दिवसामध्येच तो करावा असा त्यांच्या मनामध्ये ठेवतो. तो आता काय झाले, काही आरोपी खूप हुशार असतात. एका आरोपीला अटक केली, त्याचा MCR झाला, दुसऱ्या आरोपीला अटक केली की कळतं की अरे ह्यानी ही बंदूक ए नावाच्या आरोपीला दिली आहे, त्याचा ऑलरेडी MCR झाला आहे. मग येला ताब्यात घेतल्याशिवाय आपल्याची रिकव्हरी करता येणार आहे का नाही. मग त्या आरोपी जो B आरोपी आहे त्याचं आणि याचा एकत्र तपास करण्यासाठी गरजेचं आहे. कारण B आरोपी कधी सापडलाय, 15 दिवसानंतर सापडलाय आम्हाला. मग आता ऑलरेडी 15 दिवस झाल्यानंतर याची तपास आम्हाला करता येणार आहे का, नाहीये. मग Bला अरेस्ट केल्यानंतर आम्हाला कळलं, सबसिक्वेंट डेव्हलपमेंट आहे की जी आधी नव्हती ना. मग आपल्याला याच्यावरती मीडियावरती भांडावं लागणार आहे. पीसीच्या संदर्भामध्ये जे काय असतील न्यायानिवाडे ते द्यावे लागणार आहे. त्यांनी दिलेलं पीसीचं ग्राउंड आहे ते जस्टिफाय नाही, याच्यावरती आर्ग्युमेंट करावं लागणार आहे. कॅन्सल ऑप्शन ऑफ बेलसाठी त्यांना बेल कॅन्सल करू नये म्हणून आर्ग्युमेंट करावं लागणार आहे. आणि या सगळ्या गोष्टीमधून तुम्हाला त्याच्यामधून थोडंसं या सगळ्या गोष्टीतून करावं लागणार आहे. किती राहिले मिनिटं? 10 मिनिटं करू ना. हे बघा आता काय झालंय, 7 वर्ष ज्याच्यामध्ये गुन्हा आहे, हे 7 वर्षपर्यंत ज्यापर्यंत गुन्हा आहे ना, त्या सगळ्या प्लेसवरती पोलिसांना आता आयकार घेऊन इन्व्हेस्टिगेशनची कार येणार, त्याच्यावरती तुमचा तपास होणार, त्याच्यामध्ये फिंगरप्रिंट, नेल क्लिपिंग, DNA टेस्ट सगळं त्याच्यामध्ये कंपल्सरी केलेलं आहे. इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर ज्या गुन्ह्याला 7 वर्षापेक्षा कनिष्ठ असेल त्या ठिकाणी स्पॉटवरती येऊन त्याची सगळी सहपानी करणार. आयकार इन्व्हेस्टिगेशन कार, त्याच्यामध्ये डॉग स्क्वॉड, अमकं तमकं सगळं असणार आणि त्याचं ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग कंपल्सरी केलं. त्याच्यामध्ये नवीन तरतूद एक्सपर्ट नावाची संकल्पना होती. एक्सपर्ट कोण कोण होते आपल्या सेक्शन 45 प्रमाणे जो आता बदलला आहे, त्याच्यामध्ये काय होतं, सायंटिफिक, आर्ट,
फॉरिन लॉज, फिंगरप्रिंट, हँड रायटिंग एवढंच होतं. आता ऑफ एनी ऑफ अ क्रायटेरिया म्हणजे DNA आला, एक्सपर्ट आला, बॅलिस्टिक आला, फिंगरप्रिंट आला, तुमचे काय असेल सगळे एक्सपर्ट त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले असतात. तर एक्सपर्टची संकल्पना वाढलेली आहे ना, सगळ्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट लागत आहेत, बरोबर आहे. त्यामुळे एक्सपर्टचा क्रायटेरिया वाईड केलेला आहे. त्याच्यामध्ये बॅलिस्टिक पण येणार आणि आता काय केलं, टाईम लाईन केली आहे सगळ्या गोष्टी. टाईम लाईन काय, 90 दिवसामध्ये चार्जशीट दाखल करायचं. 90 दिवसात चार्जशीट दाखल केल्यानंतर 14 दिवसामध्ये मॅजिस्ट्रेटने घ्यायचा. 90 दिवसाच्या आत केस कमिट करायची. जी 3 वर्ष पेंडिंग राहत होती 90 दिवसात कमिट केल्यानंतर 4-60 दिवसाच्या आत फ्रेम करायचं. डिस्चार्ज ॲप्लिकेशन तुम्हाला 60 दिवसानंतर देता येणार आहे. काय कमिट झाल्यापासून डिस्चार्ज ॲप्लिकेशन 60 दिवसाच्या आत द्यायचं. 60व्या दिवसानंतर डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल करता येणार आहे का, नाही. रिले कंडोनेशनची प्रोव्हिजन आहे का, नाही. 60 दिवसात 90 दिवसामध्ये केस कमिटेड. JMFC सेशन कधी होणार, 90 दिवस. कमिट झाल्यापासून 4 किती दिवसात, 6 दिवस. 2 ॲडजस्टमेंटपेक्षा ॲडजस्टमेंट मिळणार नाही. ते पण तुमच्या अनअवॉइडेबल सर्कमस्टन्सेसमध्ये 2 दिवस. सर आजारी पडले, व्हायरल इन्फेक्शन झाला, 2च ॲडजस्टमेंट. 2 ॲडजस्टमेंटच्या पलीकडे ॲडजस्टमेंट मिळणार नाही. 2च ॲडजस्टमेंट. त्यानंतर आर्ग्युमेंट झाल्यापासून 30 दिवसाच्या आतमध्ये जजमेंट. लिंगरिंग ऑफ cases, the main criteria or main view for amending this section or this law is that expedition of trial, which is the right of Aswagala Khatun state. So there is a timeline or time tag as it is. So it is very difficult because whenever we are giving adjournment, there is always conflicts between the prosecution and defense lawyer and the court. The court is already heavily burdened. याच्यामध्ये आमचं चर्चा झाली. याच्यामध्ये पण डोमेस्टिक वायलेन्स 60 दिवसामध्ये 138 90 दिवसामध्ये प्रूव्ह करा. अजून होतं का, डोमेस्टिक वायलेन्सच्या केसेस आपण 2-3 वर्ष बघतो. आणि ही जी तरतूद केलेली चांगली आहे, परंतु जोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर वाढत नाही आहे, कोर्टाची संख्या वाढत नाही आहे, JMFCची ॲड आली अजून 3 एकच ॲड आलेली अजून मेनची ॲड नाही. आणि मेनची ॲड आल्यानंतर ती मेन संकल्पना अजून झाली. पहिलेच प्रीची ॲड आहे, त्याच्यामध्ये सेकंड प्रीची ॲड आली, पण मेन आली. JMFCची अजून भरती, इन्फ्रास्ट्रक्चर नाही, कोर्टाची संख्या कमी आणि विनाकारण असं बर्डन करून काय होणार नाही आहे. त्यामुळं जरीही चांगली गोष्ट असेल, काळाच्या ओघामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वाढेल आणि टाईमलाईन आणि टॅक्टिक्स होतील, तरी आपल्या ह्या गोष्टीमध्ये आता जर पूर्वीचा आपण बघतो चार्ज काय होत नाही, चला 2-2 वर्ष 3-3 वर्ष असं होणार नाही आहे. टाईमलाईन फिक्स झालेल्या आहेत. आणि आणखीन एक तुम्हाला सांगितलं, एन्क्वायरीबद्दल तर मी सांगितलं. बेल ॲप्लिकेशनबद्दल थोडंसं सांगतो. आता 438मध्ये जो आता 482 438 म्हणजे अँटिसिपेशन, त्याच्यामधले इंट्रीमची तरतूद काढून टाकण्यात आली. इंट्रीम नो इंट्रीम ॲप्लिकेशन. आणि इंट्रीम ॲप्लिकेशन नाही म्हणजे काय, प्रॉसिक्युशन जे पहिले 438 खाली एक क्लॉज होता की इफ प्रॉसिक्युशन आस्क्ड द अक्यूज्ड रिमेन प्रेझेंट ही शुड रिमेन प्रेझेंट. आता इंट्रीमच नाही म्हणल्यानंतर ते गरज आहे का, ते पण काढून टाकले गेले. आणि 376चे आता त्याचं नवीन कायदा आलेला आहे, 376 म्हणजे 74 सेक्शन्समध्ये. त्यावेळेस या गँग रेपमध्ये जर 12 वर्षाच्या मुलीच्या खाली रेप केला असेल तर अँटिसिपेटेड बेल मेंटेनेबल नाही, बार लागला. आणि क्रिमिनल अँटीसेंडंटचा वगैरे जे काय ठेवला तो पण काढून टाकला. क्रिमिनल अँटीसेंडंट आता 430ला लागू होणार नाही. तरी पण लक्षात घ्या, तरी पण तुम्ही काय करायचं आहे, जसं ॲट्रॉसिटीमध्ये 18चा बार आहे, होतं का मेंटेनेबल, तरी सुद्धा आपण बेल दाखल करतो. कारण का, इफ प्रायमा फेसी केस इज नॉट मेड आउट देन अँटिसिपेटेड इज मेंटेनेबल. सिमिलरली देर इज अ कतरू सिंग वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र जजमेंट इज दॅट bail, regular bail, power to grant regular bail also includes power to interim. रेग्युलर बेलमध्ये तुम्ही इंट्रीमची प्रोव्हिजन आहे सुप्रीम कोर्ट जजमेंटप्रमाणे, अँटिसिपेटेबलमध्ये इंट्रीमची तरतूद नाही, हा अन्यायकारक आहे. आणि इंट्रीमची तरतूद काय केलेली आहे की वेन वी हॅव फाइल अ बेल ॲप्लिकेशन देन द कोर्ट सीक्स द say of a police machinery and the prosecution. It will take time, 15 days, 13 days, and meanwhile if the person has been arrested then the main application will be frustrated. Therefore there is a provision for the interim protection. आणि याच्यामध्ये आपण असं करायचं आहे, आता हे बघा मोबाईल जरा खाली, आता हे बघा लक्षात घ्या, 1 मिनिट बघा. रॉयल कोर्ट ऑफ लॉयर आत्मा आहे,
ज्यावेळेस बाबा भिडेंनी शरद साडा नावाची केस आहे, सगळ्यांना माहिती आहे सरकमनरेशन एव्हिडन्स लँडमार्क केस, ती केस खाली शिक्षा लागली, हायकोर्टला शिक्षा लागली, सुप्रीम कोर्टाने ऍक्टिव्हेट झाली. राम जेठमलानी आर्ग्युमेंट्स केलं. राम जेठमलानींना सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही खूप सुंदर आर्ग्युमेंट केली. राम जेठमलानी म्हणजे युअर ऑनर, आय हॅव डन नथिंग, फूड हॅज बीन ऑलरेडी कुक, आय हॅव सर्व्ड बिफोर यू. जे काही केले ते ट्रायल कोर्ट लॉयरनी केले, मी काही केलेलं नाही, मी फक्त त्यांनी केलेलं तयार केलेलं तुमच्या पुढे आणले वाढायला. आपला ट्रायल कोर्ट लॉयर्स म्हणून आपली जी ड्युटी आहे, तुम्हाला सांगतो, तुम्ही तरी देखील अँटिसिपेटिव्ह बिलमध्ये इंट्रीमचा अर्ज करायचे, कोर्टाला रिजेक्ट करायला लावायचे आणि त्यांना सांगायचं की इंट्रीमची तरतूद काढलेली नाहीये, अँटिसिपेटिव्ह बेलचाच हा भाग आहे इंट्रीम. कारण कतूर सिंगमध्ये सांगितलं की रेग्युलर बेलला पण इंट्रीम आहे, तुला इंट्रीम आहे, अँटिसिपेटिव्ह इंट्रीम आहे. जसं 18A मध्ये तुम्हाला बार असताना पण तुम्ही अँटिसिपेटिव्ह बेल देता, कारण प्रायमरी केस मिळवत नाही. माझ्या केसमध्ये प्रायमरी केस मिळवत नाही, मला इंट्रीम द्या. तुम्ही नाही दिलं तर मला मेन प्रश्न होतं, रिजेक्ट करून घ्या, रिजेक्ट करून घ्या, रिजेक्ट करून घ्या. अशा इंट्रीमच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये जातो, आम्ही पण जातो, तुम्ही पण जा. नंबर ऑफ केसेस विल बी इन्क्रीज, floodgates has been opened, then the court look into the matter and High Court give the directions to the lower court that yes, though there is no specific provision, but we are saying that interpretation of statute, purposive interpretation नावाचा एक प्रकार असतो, meaning between the two lines चा वापर करून सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट सांगू शकतो की yes, there is a inherent power to the session court to grant interpretation. असे interpretation आलं की आपलं काम सोपं झालं. तुम्ही जर फाईल नाही केलं, सो हायकोर्ट काय म्हणणार आहे, आमच्या तर काहीच येत नाही, आम्ही तसं राहू द्या ना. तुम्ही दाखल करायचं, अजिबात हायगाई करायची, रिजेक्ट करा म्हणायचं साहेब, रिजेक्ट करा, आम्ही रिजेक्ट करायचं ते दाखल केलं, ते पण आपलं सबमिशन करायचं. इंट्रीम रिजेक्ट, टोटल रिजेक्ट असं केल्यानंतर काय? नाही, तो क्रायटेरिया जो होता ना, इंट्रीम रिजेक्ट, फायनल रिजेक्ट, हा जो क्रायटेरिया होता ना, तो आता नाही आहे. यासाठी ते आता काढून टाकलेलं आहे. ठीक आहे, तो क्रायटेरिया आता काढून टाकलेला आहे. आम्ही पण आता नवीन कायद्याप्रमाणे दाखल करतो. आता सगळ्यात महत्त्वाचं आणि 5 मिनिटाचं संपवणार आहे मी, बोलण्यासारखं खूप आहे. आता प्रत्येक सेक्शन ज्यावेळेस रिपील होत असतो किंवा प्रत्येक ॲक्ट रिपील काढून टाकला होतो, तर सेव्हिंग्स अँड रिपील नावाचं एक सेक्शन शेवटच्या क्लॉजमध्ये असतो. नवीन BNS मध्ये ते 533 सेक्शन्स आहेत सेव्हिंग्स अँड रिपील. तसाच इव्हिडन्स ॲक्टमध्ये 70 सेक्शन्स आहेत सेव्हिंग्स अँड रिपील. कसं असतं की सबस्टॅन्शियल लॉ जो असतो, IP सबस्टॅन्शियल लॉ, CRPC प्रोसिजर लॉ आहे, एव्हिडन्स ॲक्ट प्रोसिजर विथ सबस्टॅन्शियल लॉ. सबस्टॅन्शियल लॉ ऑलवेज प्रॉस्पेक्टिव्ह इन नेचर. आपल्याकडे 22 डबल माहिती एक्स पोस्ट फॅक्टर लॉ आहे. घटना घडल्याच्या आधी लॉ असणार तो लागू होणार नाही, घटना घडल्यानंतर तो लागू होतो. त्याप्रमाणे सबस्टॅन्शियल लॉ कधीच रिट्रॉस्पेक्टिव्ह नसतो, तो प्रॉस्पेक्टिव्ह असतो. परंतु प्रोसिजर लॉ मे बी रिट्रॉस्पेक्टिव्ह. पण जर स्पेसिफिक लॉमध्ये असं म्हटलेलं आहे, त्याच्यात जनरल कॉजेस ॲक्ट आणि स्पेसिफिक लॉ. जनरल कॉजेस ॲक्ट सेक्शन 6 and 7 सेड हाऊ इट इज प्रॉस्पेक्टिव्ह, हाऊ इट इज रिस्पेक्टेड टू. जसं मी मागाशी सांगितलं, प्रेसिडेंटची सही झाली त्यावेळेसपासून लागू होणार. पण त्याच कायद्यामध्ये असं म्हटलं असेल, प्रेसिडेंटची सही झाली, कायद्यामध्ये कुठं म्हटलेलं नाही तो उद्यापासून लागू होईल, परवानशीपासून लागू असं म्हटलेलं नाही. मग जनरल कॉजेस ॲक्ट 6 काय म्हणतो की ॲज अँड वेन द प्रेसिडेंट हॅज सँक्शन अँड साईन, ॲज सून ॲज ही हॅज साईन, the law will be come into force. Section 6 general clause. पण स्पेसिफिक लॉमध्ये IPC मध्ये काय दिस लॉ विल बी टेकन टू फोर्स इन फर्स्ट ऑफ दिलं, म्हणून ते फर्स्ट ऑफ दिलं नोटिफिकेशनमध्ये आलं. आता 533 सेक्शन्स काय म्हणतो लक्षात, खूप कन्फ्युजन होणाऱ्या गोष्टी, पण कन्फ्युजन त्याच्यामध्ये काही नाही आहे. इव्हिडन्स ॲक्टमध्ये पण कन्फ्युजन काही नाही. एनी ॲप्लिकेशन, बरं का, एनी एन्क्वायरी, एनी ट्रायल, any appeal, any revision is pending prior to the 1st of July. Then the earlier CRPC is to be dealt with this application is to be dealt with earlier CRPC as if this BNS had not been taken into the effect. म्हणजे ज्या काही आता सांगितलेले ॲप्लिकेशन्स, एन्क्वायरी, अपील, रिव्हिजन, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जर 1 जुलैच्या पूर्वी तुमच्या कोर्टामध्ये पेंडिंग आहे, बरोबर, तर हा नवीन ॲक्ट लागू नाही असं धरून CRPC प्रमाणे कंडक्ट करायचं. म्हणजे कसं होणार आहे, आता तुमचं बेल पेंडिंग आहे, तुमचं अपील पेंडिंग आहे, तुमचं रिव्हिजन पेंडिंग आहे, तुमचं इन्व्हेस्टिगेशन पेंडिंग आहे, तुमचं रिमांड पेंडिंग आहे, तुमचं
कुठलंही ऍप्लिकेशन प्रॉपर्टी रिटर्नचं पण ऍप्लिकेशन पेंडिंग आहे, तर ते कुठं जाणार आहे? 1 जुलै रात्री 30 जून नंतर 12:01 ज्या घटना होणार आहेत त्याच्या सगळ्या गोष्टींना तो काय लागू होणार आहे? त्यामुळे कन्फ्युजन होणार आहे का आता? मग असं आहे का की आता ट्रायल चालू होणार आहे, मग साक्षी BNS प्रमाणे घ्यायची असं होणार आहे का? साक्षी एव्हिडन्स ऍक्ट प्रमाणेच होणार आहे. आणि जो भारतीय साक्ष संहिता BSS जो आहे ना त्याच्यामध्ये पण 170 सेक्शन जो रिपील केलेला आहे त्याच्यामध्ये पण हेच जी वर्डिंग आहे ना ते सांगितलं अपील एन्क्वायरी रिव्हिजन यासाठी कुठला कायदा लागू होणार आहे? जो भारतीय साक्ष संहिता आपली जुनी. त्यामुळे एव्हिडन्स जी आर्लियर ट्रायल चालू आहे पेंडिंग आहे, समन्स लागले अमुक लागले त्याची कुठनं चालू होणार आहे? आपल्या एव्हिडन्स ऍक्ट. CRPC कुठं लागू होणार आहे? जुनं लागू. पण तुमची केस आत्ता 1 जुलैनंतर आली आहे कोर्टात त्याला कुठं लागू होणार आहे? रिमांडला पण नवीनच सेक्शन. परंतु आत्ता एक काय झालं, प्रिन्स वर्सेस स्टेट ऑफ पंजाब नावाचं साहित्य प्रिन्स वर्सेस स्टेट ऑफ पंजाब. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटले की 1 जुलैच्या आधी एखादा गुन्हा दाखल समजा 376 गुन्हा आणि तुम्ही 1 जुलैला ऍप्लिकेशन दाखल केलं तर ते BNS विल बी ऍप्लिकेबल असं. कोर्ट आणि याच्या अगेन्स्ट पण सायटेशन्स आहेत. काही कोर्ट म्हणतात पंजाब हरियाणा UP मध्ये म्हणतात की नाही फक्त नवीन कायदा 1 जुलैनंतर सगळे BNS BSS सगळे लागणार. आता एक सायटेशन चाललंय याच्यावरती असे जजमेंट्स येणार आहेत परंतु प्रोव्हिजनच एवढी क्लिअर आहे त्याच्यामध्ये त्यामुळं रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट कुठल्याही याला लागू होणार नाही. हा सगळ्या गोष्टीचा महत्त्वाचा फायदा आहे. तर आता आपण थांबूया. तुमची पण कॅपॅसिटी संपलेली आहे मला जाणवत आहे. तर आणखीन कधी आपल्याला वाटतं साक्ष संहिता हे सगळं मी शिकवत आहे ह्याच विषय शिकवत असले म्हणून मला या सगळ्या गोष्टीमध्ये रस आहे किंवा मी आहे. तर मी जेवढं मला शक्य होतं तेवढं या ह्याच्यामध्ये कव्हर केलं. मला वाटतं आपल्या ज्युनियर्स लोकांना फायदा होईल. तर तुम्ही या सगळ्या गोष्टींचा फायदा घ्या. नंबर आहे कधी तुम्ही काय माहिती असेल तर विचारा. आणि जर अध्यक्षांनी आपल्याला परमिशन दिली तर आणखीन एखादं सेशन जसं येईल त्यावेळेस आपण या ठिकाणी करूया. याच्यामध्ये हे चालणार आहे सगळं पण आता मला तोंडपण असल्यामुळे गरज लागलेली नाही. तुम्हाला हे सगळं मी फॉरवर्ड करतो किशोर कर्टे किंवा महेश जगतापच्या ह्याच्यावरती. थोडंसं एक तुम्हाला एक मी ते सांगतो. हे बघा आपलं प्रोफेशन नोबेल आहे बरोबर आहे. आपल्या बारची मोठी परंपरा आहे. खूप मोठे मोठे लॉयर्स आपल्या ह्याच्यामधून ज्यावेळेस आम्ही पुणे बारमध्ये जातो एखादा जज भेटतो कुलकर्णी साहेबांसारखा भेटतो किंवा कुठलेही तर म्हणतात की आम्ही बार्शीमध्ये शिकलो मनगिरे आम्हाला शिकवलं देशपांडे वकिलांनी आम्हाला शिकवलं बऱ्याच बापूकरांचं नाव नेहमी निघतं. त्यामुळे त्याच वकिलांची परंपरा तुम्हाला लिहिण्याला लाभवायची. तुम्ही अभ्यास करा वाचन करा सिनियरचा मान ठेवा आणि तुम्ही चांगले वकील म्हणून उद्याला या. आणि जोपर्यंत आपण वाचत नाही तोपर्यंत आपण चांगले वकील होणार नाही. एवढं बोलतो. माझे मित्र किशोर कर्टे आवी महेश जगताप ब्रह्मा बोलले आणि हे आम्ही सगळे क्लासमेट आहेत. ॲक्च्युली हे मला काय म्हटले की तू सगळीकडे लेक्चर देतोस. माझं 22वा लेक्चर आहे अशोका हॉलमध्ये पुण्याच्या. मला आवड सरावानंतर मला मान मिळाला होता अशोका हॉलमध्ये. अशोका हॉलमध्ये लेक्चर मिळणं हे खूप अशी मानिक गोष्ट आहे. परंतु या सगळीकडे येत असताना पण बार्शीमध्ये माझं एकही लेक्चर झालं नाही. ह्या 22 वर्षामध्ये माझं एकही लेक्चर झालं नाही. मी सगळ्या ठिकाणी दिले लेक्चर. परंतु आज तो एक गुरु घडून आला आणि मला ह्या ज्या काही 22 लेक्चर दिले पंढरपूर उस्मानाबाद लातूर तिकडं सातारा सांगली कोल्हापूर पुणे याच्यापेक्षा आजचा हा मान मला मोठा वाटते. कारण थांबूया आपण आणि काय लागलं तर आहे तुम्हाला थांबा. काही शंका असेल तर 1-5 मिनिटात सांगा. बोलायला माझी शंका अशी आहे की 7 वर्षाच्या शिक्षेचे गुन्ह्यासाठी जे घटनास्थळ पंचनामा वगैरे करताना ऑडिओ आणि व्हिडिओ कंपल्सरी सांगितलेला आहे. मग आता ज्यावेळेस खटला उभा राहणार आहे त्यावेळेस आता डिफेन्स म्हणजे आरोपीच्या वकिलांनी डिफेन्स काय घ्यावा. पहिला आपण घेत होतो ना की तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सही केली घटनास्थळावर तुमच्या समोर केलं तर आता आरोपीच्या बाजूने काय बचाव घ्यावा. हे बघा जर घटनास्थळावर गेले आणि त्या ठिकाणी घटनास्थळावर काय मिळेल प्रत्येक वेळेस काय मिळतं असंच आहे. फिंगरप्रिंट मिळत नाही तर त्याच्यामध्ये म्हणायचं की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आमच्या फेवरमध्ये होत्या म्हणून तुम्ही सप्रेस केला हा डिपेंड. आणि जर काय मिळाल्या तर तुम्ही त्या ठिकाणी प्लॅन केले असं डेफिनेशन तुम्ही घेऊ शकता बेनिफिट त्याचं. म्हणजे घटनास्थळावर काही वस्तू मिळून आल्या समजा एखादा चाकू पडलाय मान्य आहे पण त्या चाकूने मी मारले हे प्रूव्ह जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आणि समजा त्या चाकूवरती फिंगरप्रिंट आले तर आपण म्हणू शकतो तुम्ही इन्सर्ट
केल्या विदाउट टेकिंग द परमिशन ऑफ मॅजिस्ट्रेट, त्याला काय जे डिफेन्स तोच राहणार, डिफेन्समध्ये काही बदल होणार नाही. हा दुसरा काय प्रश्न आहे चालेल. मॉब लिंचिंगमध्ये काय झालं आहे ना की 102 मर्डर एक आणि 102 सब-क्लॉज 103 सब-क्लॉज 2 मॉब लिंचिंग. मॉब लिंचिंग संकल्पना काही वेगळी नाही. हे बघा आपल्याकडे 149 होता, काय म्हणतो वी 5 or more persons commit an offense then every person of that unlawful assembly is said to committed a murder and every person is liable. 149 5 पेक्षा 5 अधिक माणसांनी जर एखादी घटना घडली प्रत्येक माणसाने हा. मग आता त्यांनी काय म्हटलंय की 5 पेक्षा जास्त लोकांनी गुन्हा केला तर तो 307 केला तेव्हा काय केलं, 307ची पण कलम आहे त्याच्यामध्ये. मर्डर केला तो कशासाठी केला, मोटिव्ह काय, सेक्स, भाषा, प्रांत आणि धर्म, जात याच्यासाठी त्यांनी एखाद्या माणसाचा मर्डर केला. समजा एखादा मुस्लिम समाजाचा युवक आहे, त्याचा 5 हिंदूंनी मर्डर केला जातीभेदाला. एखादी मुलगी तिची कास्ट अप्पर आहे, लोअर कास्टचा मुलगा पळून गेला, त्या लोअर कास्टच्या मुलीला मारून टाकलं, हा काय झाला, जातीवाद झाला, तिथं धर्मवाद झाला. एखादा बिहारचा माणूस तिथं कॅन्टीन टाकतोय, सगळ्यांनी जाऊन त्याला म्हणजे तू बिहार आहे, तू काय तू कॅन्टीन टाकायचं, त्याला मारलं, मर्डर केलं. म्हणजे जात पात धर्म पंथ प्रांत भाषा तुमची आयडियॉलॉजी याच्यासाठी 5 पेक्षा 5 जणांनी जर एखाद्या माणसाचा मर्डर केला तर त्याच्यामध्ये मॉब लिंचिंग लागतं. मर्डर प्लस 149 म्हणजे मॉब लिंचिंग वेगळं काहीही नाहीये, फक्त मोटिव्ह दिलेले आहे. हा मोटिव्ह तो मोटिव्ह तो मोटिव्ह ह्या मोटिव्हमध्ये जर दिलं आणि त्याच्यामध्ये एक शब्द वापरला इन कन्सोर्टियम विथ द अदर्स. इन कन्सोर्टियम म्हणजे विथ कॉमन इंटेन्शन. इन कन्सोर्टियम शब्द वापरला त्याचा अर्थ इन कॉमन इंटेन्शन. त्याला पनिशमेंट तीच मर्डर बिडची डेफिनेशन, वेगळं काही नाही आहे. तुम्ही म्हणले होते की जनरल लॉच्या काही प्रोव्हिजनचा फायदा आपल्याला स्पेशल लॉला आपल्याला वापरू शकतो आपण. उद्या इथं जर कॉन्फ्लिक्ट निर्माण झाले की जनरल लॉ विरुद्ध स्पेशल लॉ ऑलवेज प्रिव्हेंट जनरल लॉ. झालं, थँक्यू.